नमस्कार. जय शिवराय. गेल्या आठवड्यात मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडला आणि राज्यकर्त्यांनी त्याबाबत जी उदासीनता दाखवली त्याबद्दल एक शिवप्रेमी म्हणून अतिशय मनाला दुःख झालेलं आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय अजितदादा पवार यांनी पहिल्यांदा माफी मागितली आणि त्यांच्यावरून त्या माफीनाम्याचं राजकारण सुरू झालं. कारण राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की ताशी 45 किलोमीटर वेगाने येणाऱ्या वाऱ्यांमुळे तो पुतळा पडला. राज्याचे प्रभारी त्यांनी सुद्धा काही बोलण्याचा प्रयत्न केला नाही, गप्प बसले. सगळं खापर ज्याने पुतळा बनवला त्याच्यावरती फोडायचा प्रयत्न झाला. एक नवीन नवीन गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. विरोधी पक्ष या नात्याने जेव्हा जाणारे सगळे विरोधी पक्ष तिथे गेले तर तिथे सत्ताधारी असलेल्या एका खासदाराने कशा प्रकारे वर्तन केलं हेही आपण पाहिलेलं आहे. आणि त्याच्यात खरंच सांगायचं गेलं, हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने सरकार जे स्थापन झालेलं आहे त्यांनाच खरं छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास माहिती आहे की नाही मला माहिती नाही. कारण सन्माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जो काही काल आपल्या समोर वक्तव्य केलं ते खरंच त्यांच्या इतिहासाच्या ज्ञानाबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण करणार आहे. त्यांनी सांगितलं की छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत ही छावणी लुटली. माझी आपल्याला विनंती आहे उपमुख्यमंत्री महोदय, आपण जरा इतिहासाचा अभ्यास करावा. मध्यंतरीच्या काळामध्ये त्यांनी सांगितलं की अफजल खान हा औरंगजेबाचा सरदार होता. आता लहान मुलगाही सांगेल की अफजल खान कोणाचा सरदार होता. अफजल खान हा आदिलशाही दरबारातला सरदार होता. ज्या पद्धतीने त्यांना विपर्यास करता येईल, इतिहासाचा विपर्यास येईल, खास करून छत्रपती शिवाजी महाराजांचा. आणि आपल्या देशाचे प्रधानसेवक ज्यांनी आपल्याला गॅरंटी दिली ते सन्माननीय नरेंद्र मोदी साहेब इथे आले आणि त्यांनी आपल्या भरपूर तमाम जनतेची माफी मागितली आणि माफी मागता मागता त्यांनी सावरकरांचा मुद्दा उपस्थित केला. माझी कल्पनाशक्ती कुठेतरी तुकडी पडते की बाबा छत्रपती शिवाजी महाराजांची माफी मागायची असेल किंवा तर तुम्ही सावरकरांचा विषय का घुसोडायचा होता. सावरकर आणि छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना होऊ शकत नाही. पण कुठेतरी राजकारण करायचं आणि आपण एवढे शिवभक्त आहोत हे दाखवायचं, असा दुतोंडीपणा करू नका. शेवटी महाराष्ट्रातली ही जनता आहे. या जनतेला छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वाभिमान शिकवलेला आहे. कुठे वाकायचं, कोणाला इज्जत करायची हे महाराष्ट्राच्या जनतेला माहिती आहे. म्हणून जरी तुम्ही ह्या महाराष्ट्रातील महिलांना लाडकी बहीण बनवलं असेल तरी तुम्ही लाडके झालेले नाहीयेत, एवढं लक्षात ठेवा. येणाऱ्या काळामध्ये हीच महाराष्ट्रातली जनता ज्यांना छत्रपती शिवाजी महाराज हे दैवत वाटतात, छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे त्यांचा श्वास आहे, ती जनता तुम्हाला तुमची जागा नक्की दाखवणार, एवढं मी ठासून सांगतो. मग तुम्ही असं म्हणाल की आम्ही चुकलो. हो, तुम्ही चुकलातच आहात, तुम्हाला माफी नाही, चुकीला माफी नाही. शेवटी हे महाराष्ट्र आहे आणि महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आहे. त्यांनी संपूर्ण जगाला, संपूर्ण देशाला स्वाभिमान काय असतो हे शिकवलेलं आहे. म्हणून वेळ सुधरा, नाहीतर भेटूया आपण विधानसभेला. जय शिवराय.